कावड यात्रेदरम्यान भरधाव वाहनाच्या धडकेत 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। जळगाव शहराजवळ मुमराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदिर परिसरात कावड यात्रेदरम्यान भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली। या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास चिमुकल्या आपल्या वडिलांसह व नातेवाईक व मित्रांसोबत म्हाळसादेवी मंदिर येथे कावड यात्रा पूर्ण करून पायी जळगावकडे परतत होता। यावेळी मुमराबाद कडून जळगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या वाहन क्रमांक MH20 GS 3593 ने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या चिमुकल्याला जोरदार धडक दिली। वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्याने हा अपघात घडला। या धडकेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याच्या उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/2026 मनुष्यवधासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहन चालक उबेर खान इक्बाल खान पठार राहणार चोपडा जिल्हा जळगाव याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अद्याप त्याला अटक झालेली नाही। घटनेचा पुढील तपास सपुनी नयन छबुलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट।